नमस्कार मंडळी. मी तुम्हाला आज खारं वांग बनवून दाखवणार आहे. आता खारं वांग बनवण्यासाठी वांग, कोथिंबीर, लसूण, धन, जिरं, शेंगदाणे, मोहरी, मीठ, हळद, तेल, खोबरं एवढं साहित्य घेतलंय. आता चुलीवर तवा ठेवून घेते. आता तव्यात धन टाकून घेते. धन का आपल्याला भाजायचं नाही तर पण गरम करून घ्यायचे नसतं. आता पावसाळ्यात जरा साधाळ्याला लागतात, वाटत नाही तर म्हणून नुसतं गरम करायचे. आता धन गरम झाल्यात काढून घेते. आता शेंगदाणा तव्यात टाकून घेते. आता शेंगदाणा बी आंबळ वंबळत भाजायचे, लय कडक नाही भाजायचं शेंगदाणा, म्हणजे जरा खऱ्या वांग्याला चव येते. हे का शेंगदाणा आंबळ वंबळ किती भारी भाजलेत. आता काढून घेते. आता भाजीसाठी लसूण सोलून घेते. आता लसूण जरा जास्त सोलून घेते, म्हणजे जरा वांग्याच्या भाजीला चव येते खऱ्या वांग्याला. आता ही लसूण सोलून झाला आपला. आता धन कुटायला घेते आधी. आता धन आधी कुटायला घेतले ते कुरडी उकळी म्हणून धन बारीक व्हायसाठी आधी घेतल्या ते कुटायला, मग फोडणीचं घ्यायचे परत. खऱ्या वांग्याला धन लागतात बघा. धन्याने खऱ्या वांग्याला चव येते, त्यासाठी कच्च धन टाकायचे असते खऱ्या वांग्याला. कोणी मिरची टाकतं, ती मिरची बी नाही टाकायची. खरं वांग म्हणजे खरं वांगच असतं मिठाचं. आता हे धन कुटून झालं. हे काय आता धन बारीक पावडर केली धन्याची. आता काढून घेते. आता शेंगदाणा कुटून घेते. आता शेंगदाणा आपल्याला बारीक कुटून घ्यायचे, म्हणजे भाजी मिळून येते. त्याला काय तिखट टाकायचं नसतं, काय नसतं. शेंगदाण्याचा कुठं जास्त वापरायचा असतो. आता पहिल्या लोकांचं खाणं आहे बघा हे खारं वांग. म्हणजे थोडं थंडी ताप आला काय झालं म्हणजे मग हे खारं वांग करायचं मिठाचं, ते संग भाकर चुरून खायची, तोंडाला चव यायची. म्हणजे आता खारं वांग बी आता कसं तिखटाची चव, आता कसं तिखट तेलकट असं म्हणजे खाऊ वाटतं आताच्या लोकांना. पण लय तेलकटाचं बी काय खरं नसतं. आता तेल तरी राहिले का चांगली. आता शेंगदाणा कुटून झालंय, काढून घेते. आता खोबरं कुटून घेते आधी. खोबरं जरा बारीक झालं की मग लसूण कोथिंबीर त्यातच घ्यायची कुटायला.
असं उकळीत हे कुठल्याला एका चवीत असं ठेचून निघत. आणि ते मिक्सरचं कसं गारगार गारगार फिरलं की झालं त्याची चव जाते. असं उकळीत ठेचलं बघा कसं तेल चमकतंय. चटणीला कशी कुटलेल्या चटणीला मिक्सरच्या चटणीला किती फरक लागतो चवीला, तसं ह्या भाज्यांना आणि मिक्सरच्या भाज्यांना किती चव फरक पडतोय ते बघा खाल्ल्यावर कळतंय. आता खोबरं बारीक झालंय, लसूण कोथिंबीर टाकून घेतात ह्याच्यात. थोडी अशी बारीक करून घेते म्हणजे बारीक होईन, काटक्या राहायच्या नाहीत लांब. कवळी काढी सगळी त्यात, पण कुटताना नाही राहती बारकी त्याला लांबट, बारीक होत नाही. आता हे वाटण बारीक झालंय, काढून घेते. आता वाटून गाठून झालंय सगळं. आता वांग कापून घेते. असं वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या. असं कापल्यावर अशा 4 फोडी बाजूला अशा घेऊन सनी बघायचं म्हणजे किडकं कळतंय. आता हे वांग कापून झालंय. आता हे थोडं वांग किडकं होतं म्हणून कापून काढलंय बघा. आता वांग्यात थोडं पाणी टाकून घेते. आपल्याला कढई फोडणीला ठेवायची, तर काळी पडत्यान वांगी. आता फोडणीसाठी कढई चुलीवर ठेवून घेते. आता फोडणीसाठी तेल टाकून घेते कढईत. आता लसूण खोबरं कोथिंबीर बारीक केलेलं हे तेलात वाटण टाकून घेते. आता हे खोबरं चांगलं तेल सुटूस तर भाजून घ्यायचे. आता फोडणी त्या मोहरी टाकून घेते थोडी. ह्याच्यात जिरं टाकून घेते थोडं. सगळं हलवून घेतलंय. ह्याच्यात धना पावडर टाकते. आता हळद टाकून घेते ह्याच्यात. आता शेंगदाण्याचा कूट टाकून घेते ह्याच्यात. आता हे चांगलं मिक्स झालंय. आता ह्याच्यात थोडं पाणी टाकून घ्यायचे. आता ह्याच फोडणीत आता भाजीच्या चवीपुरतं मीठ टाकून घेते ह्याच्या फोडणीतच. आता हे सगळा मिक्स झालेला मसाला चांगला चटचटून घ्यायचा आता ह्याच्यात या जाळावर. किती आता भारी चटचट करतोय बघा मसाला. आता हे मसाला चांगला चटचट शिजून घेतलाय आता सगळा. आता ह्याच्यात वांग टाकते. आता मसाला चांगलं वांग हलवून घेते जरा, म्हणजे मसाला ह्या वांग्यात जातोय. म्हणजे सगळा मसाला त्या वांग्याला लागतोय. म्हणजे मग थोडंसं उलट पालट झालं ह्याच्यात, मग परत पाणी टाकून घ्यायचे. थोडंसं घालून घ्यायचं ह्याच्यात.
आता पाणी टाकून घेते ह्याच्यात. आता चांगलं हलून झाले वांग. बघा किती भारी भाजी दिसते बघा. आता अजून थोडं पाणी होते म्हणजे शिजून तर एवढं तर राहायला पाहिजे. आता तुम्ही पण असंच खारं वांग कधीतरी करून खा जावा बघा. तिखटाच्या वांग्याला आणि खाऱ्या वांग्याला काय चव येते, फरक पडतोय ते तुम्हाला कळत. अर्धी तरी भाकर तुम्ही ह्या वांग्यासंग जास्त खाणार. बघा किती बारीक उकळीवर आता असं ठेवायचं बघा हरावर. हरावर ठेवलं म्हणजे बारीक उकळीवर असलं म्हणजे त्याला चव बी राहते जरा. गंधान उकळल्यावर चव राहत नाही भाजीला. हे झालं बघा आपलं खारं वांग तयार. कोणाकोणाला आवडलं असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा.